मिस्टेक झाली झेल ड्रॉप आणि चेंडू चला डीप लॉंग ऑफ कडे 2 धाबा जरूर पूर्ण केल्या आणि हा बॅटल पहा योगेश टू योगेश आणि कॉम बॉक्स मध्ये सुद्धा आहेत योगेश. पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप योगेश कोहलीला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळालं. गोलंदाज योगेश डाके आहेत. चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू चालला वेगानं डीप कव्हर पॉईंटला डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू त्या ठिकाणी फील्ड केला आणि पुन्हा दुहेरीचा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतायत. अगदी मैदानाच्या चौफेऱ्या बाजूला स्ट्रोक खेळू शकतो ही ताकद योगेश कोहलीकडे आहे आणि बॅक टू बॅक दुसऱ्यांदा ही दुहेरी धाव त्याने मात्र कंप्लीट केली गेली. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि सकाळपासून आपण पाहतो की व्यासपीठावरती मान्यवरांची आपल्याला भरपूर संख्येने उपस्थिती पाहायला मिळत आहे. सर्वांचं करूया आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. कारण लौकिक असणारी स्पर्धा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न मिडविकेटला पुन्हा फिल्डर सज्ज आहेत. सिंगल धाव जरूर तिथे मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहत आहोत 5. ओव्हर ब्रेक नंतर आपण अजून काही सन्मान आहेत ते सन्मान जरूर आपण संपन्न करू. आणि आपल्यापासून रजा घेत असताना पाहू शकाल माजी सभापती भिवंडी पंचायत समितीचे सन्माननीय एकनाथजी देव पाटील, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील, मेघनाथजी पाटील, चंद्रकांत पाटील, सोमनाथ पाटील, नवनाथ पाटील आणि जरूर आपण बहुमूल्य वेल करण्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. सरळपणे लॉफ केला जातोय आणि पाहू शकाल या ठिकाणी मिडॉनला शतरक्षक सज्ज होते. साहेब जरूर तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय कारण तुमचं शेड्यूल बिझी असल्या कारणानं तरीसुद्धा तुम्ही इथे उपस्थिती दाखवली आणि नेहमीच या स्पर्धेवरती कुकसेकरांचा चांगला प्रेम राहिलेला आहे. जबरदस्त फटका ऑन साइडला टर्न केला चेंडू चालला काव कॉर्नरच्या दिशेनं 1 बाउन्स मिळतील एकूण 4 धावा. मात्र पाहिला आपण फॉरफ्री मिडल ऑफ द बॅट इथे मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे शॉर्ट फाईनलीकडे पुन्हा मिस्टेक पाहायला मिळाली आणि सिंगल धाव तिथे मात्र आपण पाहत आहोत. सिंगलच्या रूपाने धावसंख्येकडे मात्र पाहिलं तर 11 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात नक्षत्र सुदरबाडा संघाची आपण पाहत आहोत. कुठल्या प्रमाणे तिथे विकेट्स गमावले नाहीये आणि खास करून चांगला टच मध्ये आहे योगेश कोहली. जेव्हा योगेश कोहलीच्या बॅटमधून धावा येत असतात तेव्हा सुदरबाडा संघ जबरदस्त कामगिरी करत असतो. कारण पाठीचा कणा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. जाऊया आपण सन्मानाकडे काही सन्मान आहे ते आपण सन्मान इथे संपन्न करूया कारण ओव्हर ब्रेक मध्ये आपण आहोत. व्यासपीठावरती भूषणजी भांबरे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषणजी भांबरे यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. सर्व आपण जर पाहिले तर रोशन स्पोर्ट मुठवल संघाचे खेळाडू आहेत आणि मुठवल गावचे युवा उद्योजक आहेत. त्यांना सर्वांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत कारण ही स्पर्धा सुद्धा आपण जर पाहिली तर मुठवल गावाचीच आहे. स्वर्गीय मकरंद पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा हा त्यांचा प्रयत्न आपण पाहत आहोत आणि सातत्यानं ही स्पर्धा आपल्याला प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य पूर्ण या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. चला भूषणजी भांबरे जे आपण पुढे आपला शुभ सन्मान इथे मध्ये संपन्न केला जाणार आहे. उत्तमजी पाटील यांच्या शुभ हस्ते सर्व हे सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करू आणि कुमार रणवी त्यांच्या सोबतीला असतील. दुसऱ्या षटकाला जरूर सुरुवात केली गेली. गोलंदाज विघ्नेश ऑन द राईज फटका खेळलाय. लॉंग ऑनवरती फिल्डर सज्ज आहेत. सिंगल धाव कंप्लीट. पुढील सन्मान देवानंद पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. देवानंद पाटील या आपण पुढे.
याच ठिकाणी तुम्हाला मित्रांनो मुठवल गावाची अजून एक स्पर्धा पाहायला मिळेल. रोशन पाटील स्मृती चषक. पुन्हा ऑन द राईज ऑन साईडला, परंतु चेंडू हवेत केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु शेवटच्या षटकाला झेल ड्रॉप. 2 धावा जरूर मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. पुढील सन्मान चेनू पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा मात्र दांडगा अनुभव आहे. त्यांना आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. तर जितेंद्र भांबरे आपण पुढे या. जितेंद्र भांबरे यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. जितेंद्र भांबरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि मित्रांनो, ज्यांच्या नावानं संघ खेळतो अर्थात रोशन पाटील आज आपल्यामध्ये नाही, त्यांचे बंधुराज राकेश पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. आणि नेहमीच्या संघाला मात्र ते चांगलं योगदान देत असतात. चांगलं प्रोत्साहन त्यांचं आहे या रोशन स्पोर्ट फुटबॉल संघासाठी. आणि सातत्यानं संघ डिसिप्लिन नेहमीच बाळगत असतो. राकेश पाटील यांना आपण सन्मानित करीत आहोत. थँक्यू सो मच. तदनंतर सोहम भांबरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सोहम भांबरे या आपण पुढे. क्या बात आहे. हे आमचे लिटल बॉय मान्यवर आहेत, त्यांचा आपण इथे सन्मान संपन्न करीत आहोत. सोहम भांबरे म्हणजे त्यांच्या वडिलांचं कार्य चांगले असावेत आणि आज वडिलांचं नाव जरूर तो मात्र या ठिकाणी पुढे घेऊन जाईल, त्यात काही शंका नाही आहे. धावफलकावरती धाबा लागला गेल्या 16. दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. यापूर्वी पहिला पण स्वेअर चेंडू वाईटच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. किती लॉंग रनअप आहे पाहू शकाल. असं वाटतं की प्रत्येक चेंडू तो गतिशील प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. ओ जबरदस्त मनगडी फटक्याचा वापर, अगदी फ्लिक्स अंदाज, परंतु हवेत गेला, जास्त वेळ उंची गाठली आणि वाईडिश मिड विकेटला कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. फलंदाज बाद योगेश कोहली. ॲक्शन असं वाटलं होतं चेंडू परफेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन मात्र लँडिंग होईल, परंतु योगेश कोहली सुद्धा मात्र त्या ठिकाणी विचार करत राहिला की घडलं तरी काय या ठिकाणी, कारण चेंडूला उंची जास्त प्राप्त झाली आणि त्या अनुषंगाने मात्र मिड विकेटला वाडी क्षेत्रामध्ये जबरदस्त झेल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज विशाल डाके आलाय. एक वेगळी रणनीती पाहत आहोत, कारण लेफ्ट आर्म बॅटरसाठी मात्र या ठिकाणी वेगाने वारे वाहत आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र विशाल त्याचा जरूर फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकेल. जे आपण यापूर्वी या ठिकाणी स्पर्धा पाहिली सरपंच उपसरपंच चषक, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा विशाल डाकेनं चांगला परफॉर्मन्स केला होता आणि त्या अनुषंगाने त्याला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलं गेलं. 16-1 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन. ऑन साईडला अगदी 3 बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळतात. एक शॉर्ट फाईन लेग आहे आणि अगदी विकेटच्या समोर ऑफ साईडला आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात. डीप शॉर्ट कव्हर आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर तैनात. शॉर्ट थर्ड मॅन आहे. भिवंडी एक्सप्रेस एवढ्या वेगाने चेंडू टाकत असतो सुरेश पारधी, त्यापेक्षा जास्त आपल्याला इथे मात्र या ठिकाणी पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. थोडंसं वेलेला सुद्धा महत्त्व द्यायचं आहे, वेलेचं भान ठेवायचं आहे जरूर. इथे मात्र आपण विचार केला तर वेल फार महत्त्वाचे असते एखाद्या स्पर्धेसाठी. स्टँड अँड डिलिव्हर, अगदी डोळ्यांच्या समोर फटका एक्झिक्यूट केला विशाल डाकेनं
आणि चेंडूला पाठवलं लॉंग ऑनच्या बाहेर 6 धावांसाठी. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि काय जबरदस्त फटका तो मात्र या ठिकाणी मिडलिंग केला. जसा चेंडू मिडल झाला टक साऊंड मात्र या ठिकाणी सर्वांना ऐकायला मिळालं. आणि हेच तर वैशिष्ट्य आहे विशाल टाकीचं. जर तो आपल्या लयमध्ये आला तर मात्र लय भारी कामगिरी करत असतो. आता मात्र अगदी समोरच्या दिशेने अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट चांगले प्रयत्न होते, कारण डीप मध्ये कुठलाही प्रोटेक्शन नव्हता, पूर्णपणे खाली क्षेत्र होतं. आणि जर मिडलिंग झाली असती तर जरूर तिथे मात्र चौकार वसूल करण्याची एक संधी होती. आणि किती स्वतःवरती निराश आहे, कारण संधी होती त्याच्याकडे, त्याच लेंथवरती हाताळी गोलंदाजाने केली होती, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाहीये. धावसंख्या स्थिर 22 धावा. आज 12 मॅनच्या भूमिकेमध्ये दक्षिण सुदरपाडा संघाच्या माध्यमातून आज वासू भूमिका पार पाडत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक ते इन मध्ये होते, परंतु जसा प्रमुख खेळाडूंचा मात्र या ठिकाणी उपस्थिती लाभली, वासू लगेच आमच्याकडे आले. परंतु या स्पर्धेमध्ये मित्रांनो एक सस्पेन्स आहे. या स्पर्धेमध्ये या गोष्टी सर्व आम्ही शेवटच्या क्षणाला अनाऊन्स करू, परंतु ब्रँडेड शूज दिले जाणार आहेत. आणि असा पारितोषिक कुठल्याही स्पर्धेमध्ये कोणालाही मिळालेला नाहीये, आणि ते पारितोषिक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. एकदा समीर ठाकरे सुद्धा विचार करतो एक्झॅक्टली हे सस्पेन्स काय आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय विनायक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहिले तर योगेश डाकेनं 11 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये विघ्नेशनं 11 धावा खर्च केल्या, एक सफलता त्याने प्राप्त केली. आणि आता मात्र या ठिकाणी विनायक वेल खूप घेत आहेत. नानकर संघ लक्ष असू द्या प्लीज. बॅटची कडा आहे आणि या पाहू शकाल एस्टनच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारे तिथे चूक झालेली नाहीये. दरम्यान या ठिकाणी बापगावचे सन्मानित नित्यानंदजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सरचे स्वागत. वेलकम, सुस्वागतम. पहिल्या चेंडूवरती विकेटचा पत्तन फलंदाज इथे मात्र आपण पाहिलं तर महेंद्र बाकरे मात्र या ठिकाणी बाद झाला. फक्त आपल्या संघाला विचार केला तर त्या ठिकाणी 4 धावाचं योगदान दिलं. सन्माननीय दिनकरजी भांबरे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. सूरज भांबरे यांचे ते वडील आहेत, पिताश्री आहेत, त्यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आणि त्यांच्या अगदी हाताला हात पकडून त्यांची सुकन्या सुद्धा इथे येत आहे. सूरजची सुकन्या आहे, कारण मित्रांनो लेक म्हटली तर जरूर लक्ष्मीची पावलं घरात येत असतात. आणि मी तर म्हणतो की प्रत्येक घरामध्ये लेक जन्माला यावी. आणि आज आपल्या पप्पांचा खेळ ते पाहण्यासाठी ते आलेले आहे. चेहऱ्यावरती पाहू शकाल किती गोड स्माईल आहे, डोक्यावरती ताज आहे. वॉटर स्ट्रोक, जबरदस्त फटकारी, चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. सुंदर स्ट्रोक सिलेक्शन आणि विकी भंडारी संगणक आहे. आणि काय पहिल्या चेंडूवरती त्यांनी तो फटका सजवलाय, अप्रतिम. असं वाटतं की वारंवार पाहत राहावं आणि जरूर रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी हे रिप्लेच्या माध्यमातून दृश्य सुद्धा पाहू शकाल. एवढा चांगला देखणा स्ट्रोक तिथे मात्र एक्झिक्यूट केला फलंदाज विकी भंडारीनं. आता मात्र समोरच्या दिशेनं गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू झाला, वेगानं लॉंग ऑन आहे. अगदी साईड स्क्रीनच्या समोर चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत 1 धाव तिथे मात्र पूर्ण झाली गेली. आणि सिंगलला अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतील की एक्झॅक्टली 29 धावा
धाव फलकावरती पाहायला मिळते. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा संघाला. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण इथे एन्जॉय करतोय. यानंतर पुढील सामना असेल रोशन स्पोर्ट मुठवल विपक्ष योगेश 11 आमने बे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण रेडी राहा. पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करू. स्पर्धेचा दुसरा दिवस. एकूण या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपल्याला 38 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. 30 संघ असोसिएशनच्या अंतर्गत असतील, 8 संघ असोसिएशनच्या व्यतिरिक्त असतील. इथे लाईन चुकीची निवडली, खेळपट्टीच्या बाहेर चेंडूच्या हाताळणी झाली आणि त्याचमुळे पंचांनी मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केला. नो बॉलचा इशारा आमच्याकडे मात्र दर्शवला. अवांतर धाव इथे जोडली गेली आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. सुपर संडेमध्ये एकापेक्षा एक बलाढ्य संघ तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. जय बोले स्पोर्ट कोलिवली विपक्ष धनेश 11 कुक्स या पहिला सामना असेल. फ्रीट चेंडू विशाल ऑन स्ट्राइक. कुटापाता चेंडू हा पावली होती ती लेंद ओळखली, चेंडूला फेकून दिलाय. बाकोड वाडिश मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. एकच आहे त्याचा नादच नाही तो कल्याण शहराचा. एकच आहे त्याचा नादच नाही तो कल्याण शहराचा. आहे दरारा नावाचा अरविंद भंडारी दादाचा. आहे दरारा नावाचा अरविंद भंडारी दादाचा. आहे दरारा नावाचा अरविंद भंडारी दादाचा. आहे विशाल डाकी पहिल्या आपण जरा 4-5 स्पर्धा जर पाहिल्या तर पूर्णपणे बाग फुटला होता. परंतु जी इनिंग त्यांनी मेहर 11 बागगाव संघाच्या स्पर्धेमध्ये केली तिथून त्याचा कॉन्फिडन्स मात्र आपल्याला हाय लेवलला येताना पाहायला मिळाला. आणि काय जबरदस्त फटके जो जनरेट करतोय. चेंडू द्या अजोकडे विनंती करते, चेंडू द्यायचा आपण. सुपर संडेमध्ये दुसरा सामना असेल मित्रांनो चौटा हिरवा मानकोली विपक्ष श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. तिसरा सामना असेल हंसिका स्पोर्ट ओवली विपक्ष त्रिशा स्पोर्ट कोलिवली कवाड. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल नॅन्सी 11 निंबवली अर्थात निंबवली भिनार आणि त्यांच्या विरोधात संघ असेल कुशाल स्पोर्ट सापाडे. असे 8 संघ तुम्हाला सुपर संडेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. धावसंख्या वेगानं छलांग घेत असताना 36 धावा फलकावरती लागल्या गेल्या. अजून एक आता मात्र समोर दिशेनं मिस टाइम आहे. लॉंग ऑन द शतरक्षक जवळपास मिडॉनवरती पोहोचला होता परंतु त्या ठिकाणी प्रयत्न चांगले राहिले. झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी आणि विशालला जीवनदान. 2 धावा कंप्लीट. वारंवार मोठमोठे फटके आता खेळण्याचा प्रयत्न करतायत यांनी पाहू शकले. या ठिकाणी आतापर्यंत विशालच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. धावांचा वेग सुद्धा मात्र या ठिकाणी वाढवला जातोय आणि वाढवावंच लागेल कारण हा चुतारुस्तम संघ आहे एकविरा स्पोर्ट नांदकर संघ. आपण त्यांना जर हलक्यात जर घेतलं तर मात्र कदाचित तुमच्या अगेन्स्ट ते मात्र चांगली कामगिरी करू शकतील आणि त्यांनी मॉर्निंग सेशनला चांगली कामगिरी करून दाखवली. पुन्हा समोरच्या दिशेनं अगदी साईड स्क्रीनच्या समोर लॉंग ऑफचा शतरक्षक चेंडू खाली झेल पावला. झेल पकडलाय आणि समाप्त झाला विशालचा खेळ. धक्का क्रमांक 3 लागलेला या ठिकाणी टीम नक्षत्र चौधरपाडा संघाला. क्या बात आहे. थँक्यू डिशा. आणि सध्या ऑन स्क्रीन अरविंदजी भंडारी साहेबांचा फ्लेक्स दाखवण्यात आला आणि नेहमीच मकरंद स्मृती मुठवलला त्यांचं मोलाचं सहाय्य असतं आणि नेहमीच त्यांचं पाठबळ असं कुठलंही काम हाती घेऊ द्या. नेहमीच अरविंद भंडारी साहेबांची साथ मकरंद मुठवल संघाला लाभत असते आणि त्यांचा फ्लेक्स तुम्हाला सध्या ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे. धन्यवाद साहेब. आणि त्यांचंही या स्पर्धेमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आगमन होणार आहे. हो जरूर पाहू शकाल या ठिकाणी त्यांचं मात्र चांगलं योगदान या स्पर्धेसाठी नेहमीच लागत असतो. आणि जय बोले ग्रुपचे ते संस्थापक अध्यक्ष सुद्धा आहेत. 1306 हा त्यांचा लकी नंबर आहे. धावसंख्या आपण पाहिले तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा. या षटकामध्ये विनायक भरपूर महागडा ठरला या ठिकाणी कारण 16 धावा त्यांनी खर्च केला. 2 विकेट्स जरूर त्याच्या अकाउंटमध्ये आल्या परंतु धावा त्यांनी जास्त खर्च केल्या आणि त्याचमुळे पाहतो की चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला मात्र या ठिकाणी गोलंदाज हाताळण्यासाठी सज्ज होते पियुष. नवीन फलंदाज रोशन भंडारी इन नंबर 5.
फुल टॉस चेंडू आहे ऑन साईडला टर्न केला डीप मिडविकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण आणि पहिल्या मॅचमध्ये रोशनची सुद्धा मात्र आपल्याला अनुपस्थिती पाहायला मिळाली होती. परत आज पाहिलं तर वर्किंग डे आहे आणि सर्वच खेळाडू आपण जर पाहिले तर कामधंदे करून मात्र क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या गोष्टी घडल्या पाहिजेत. प्रथमतः आपला जॉब बिझनेस आणि मग तुम्ही खेळाला जर प्राधान्य दिले तर तुमच्या जीवनामध्ये जरूर कुठलाही कठीण प्रसंग येणार नाही आणि त्याचप्रमाणे मात्र पहिल्या सामन्यामध्ये काही खेळाडूची आपल्याला अनुपस्थिती पाहायला मिळाली. राऊंड द विकेट ना खेचून मारलाय जबरदस्त फटका आणि चेंडूचा अगदी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लँडिंग होत असताना मिळतील एकूण 6 धावा. आहे दरारा नावाचा अरविंद भंडारी दादाचा आहे दरारा नावाचा अरविंद भंडारी दादाचा आहे दरारा नावाचा अरविंद भंडारी दादाचा आहे दरारा नावाचा लेंथ पॉलिटी मात्र जास्तीत जास्त हाताळण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज पियुष आणि त्याच्यावरती विकी चांगल्या पद्धतीने मात्र इथे बरसलाय. रोशन सुद्धा मात्र चांगली कामगिरी करेल ह्याच अपेक्षेने त्याला मात्र या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती या ठिकाणी त्याला प्रमोशन दिलं गेलं. आज विकेट सुद्धा इनॅक्शनमध्ये नाही आहे एक्झॅक्टली यस त्याचमुळे आता मात्र रोशनला बढोतरी मिळाली. पण तुम्ही नेहमीच सांगतो जे हजीर ते वजीर त्यांच्याकडे तुम्ही अपेक्षा ठेवलं तर जरूर त्या पूर्ण करतील. इथे मात्र पाहू शकाल कॉटबेनसाठी लाऊड अपील परंतु कुठल्या प्रमाणे चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क नव्हता हेच पंचांनी तिथे मात्र सांगितलं आणि याला या ठिकाणी निर्धाव चेंडू डाबातील 3 चेंडूचा खेळ अजून मात्र या ठिकाणी येणं बाकी आहे. किमान एखादा मोठा फटका जरूर आलाय गॅपमधून चाललाय काऊ कॉर्नरकडे 86 डिपमध्ये आहेत अगदी खेळाडू कक्षासमोर चेंडूला फील्ड केला आणि तोपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट करत असताना मात्र दोन्ही फलंदाज पाहिले चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल आपण पाहत आहोत परंतु पंचांचा 1 शॉटचा इशारा यस विकीने मात्र ती एक्झॅक्टली रोशननं ती धाव मात्र या ठिकाणी अनकम्प्लीट केली. जबरदस्त मात्र कामगिरी जबरदस्त पंचांची कामगिरी आपण पाहत आहोत. तिन्ही पंच आमचे मात्र या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेवरती त्यांचं लक्ष आहे पूर्णपणे फोकस त्यांचं पूर्णपणे या स्पर्धेवरती आहे. पण अभेद केला पुन्हा इथे संधी निर्माण झालेली आहे फलंदाज झेलबाच्या स्वरूपात विकी भंडारीज गॉन. धड़कन बनाए अरविंद भंडारी ऐसा लाखों दिलों की धड़कन बनाए अरविंद भंडारी न्यू मॅन मिस्टर मानव नेट नंबर 6 धावसंख्या आपण 47 चांगल्या स्थितीमध्ये नक्षत्र चोदरपाडा संघ आपल्याला पाहायला बोलतोय. लेफ्ट आर्म बॅटर पहिल्या चेंडूवर ऑन साईडला कडक शॉट गॅपमध्ये चाललाय स्क्वेअर लेग मिडविकेटचा फिल्डर जरूर वेगाने चेंडूवरती झेपावत आहेत. जोपर्यंत चेंडूतून फेक करतील तोपर्यंत 2 धावा सहजपणे कंप्लीट झाल्या गेल्या. 49 धावसंख्येपर्यंत या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये नक्षत्र चोदरपाडा संघाने मजल मारली आणि विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी टीम आई एकविरा स्पोर्ट नांदकर संघाला मात्र त्या धावांचा पाठलाग करावा लागेल. त्या धावांचा पाठलाग होईल की नाही तोपर्यंत जाणार आहोत आपण टॉस बॉक्समध्ये कारण नाणेफेकी आपण संपूर्ण करतोय. टीम योगेश चिलवण आमने ब विपक्ष रोशन स्पोर्ट मुटवल या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करूया. सन्मानित दिनकरजी भांबरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आम्ही काकांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या तुमच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. मुटवलचे ते ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक आहेत.
दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत आणि दोघांनाही टॉसची माहिती असेल. एका बाजूला स्वर्गीय मकरंद स्फूर्ती चषक आणि दुसऱ्या बाजूला जय भोले ग्रुप. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. मकरंद स्फूर्ती असं कॉल होता आणि तेच आलेलं आहे. पाहुण्यांना विनंती आहे की पुन्हा आपण वरती विराजमान व्हावं. नाणेफेकी जिंकलेले आहे. पहिला सामना अतिशय सुंदर खेळलास ॲज अ कॅप्टन. या वर्षामध्ये संघाची कामगिरी समाधानी आहेस? समाधानी आहे, पण तवरी पाहिजे तवरी नाही. या स्पर्धेमध्ये कसं बघतोयस? पहिल्या मॅचमध्ये तर तू खूप चांगला खेळलास. स्पर्धा तर खूप चांगल्या ना. असोसिएशनची स्पर्धा म्हटली तरी सगळ्यात भारी स्पर्धा वाटते का. बसायला प्रेक्षक स्टँड सुद्धा 3-4 आहेत आणि फलंदाजीसाठी वेगवेगळे या बनवल्यात बसण्यासाठी. खूप चांगली स्पर्धा आहे. काय निर्णय काय घेशील मुठवलच्या विरोधात? क्षेत्ररक्षण. शुभेच्छा असतील तुला या मॅचसाठी. बॅटिंग आली आहे तुझ्या वाट्याला. इट्स ओके. ओके सूरज. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस जिंकून सामने ब संघानं प्रथम बॉलिंग करण्याचा केला आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे मुठवळला. धन्यवाद. जरूर आपण या ठिकाणी काही सन्मान आहेत ते सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. त्या सन्माननीय दिनकरजी भांबरे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मुठवलचे समाजसेवक आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. उत्तमजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. प्रत्येक पाहुण्यांना आपण योग्य तो मान सन्मान देत आहोत. हेच वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. उद्धारमाची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानची नायटिंग या स्पर्धेचा मोमेंटो देऊन त्यांना आपण काकांना सन्मान करीत आहोत. त्यानंतर बापगावचे सन्माननीय नित्यानंद पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. ते सुद्धा क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि त्यांनी सुद्धा पूर्वीचा काळ गाजवला आहे क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. धन्यवाद. आणि जाऊया आता मात्र ऑन गोईंग मॅचकडे. 50 धाबांचा लक्षाचा पाठलाग इथे मात्र सुखरूप पूर्ण होईल की त्या ठिकाणी धाबांचा डिफेंड इथे मात्र केले जातील टीम सोदरपाडा संघाच्या वतीनं. ऐकूया पुढील आवाज समीर ठाकरे यांच्या गोडवाणीतून. नाही घेऊ. धन्यवाद योगी सर. जय समोर पहिलाच बॉल यावेळेला बॅटच्या आतल्या कडेला लागले. आपण पाहतोय बॉल डीप मध्ये फॉरवर्ड स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला. जय आणि समीर ही जोडबोली मैदानामध्ये एंटर झाली. पहिल्या बॉलवर योगेश कोळीच्या विरोधात सिंगल तुम्हाला बघायला मिळाली. खूप चांगली टोटल सेट करण्यात आलेली आहे. तब्बल 49 धावा ह्या स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळाल्या. 50 धावांचं लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आलं आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये पॉवर प्ले मध्ये तुम्हाला चांगलं खेळावं लागेल अथवा सामना तुमच्यासाठी कठीण होणार आहे. योगेश कोळी पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, यावेळेला चांगला फटक्यात लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पळून यावेळेला पूर्ण करण्यात आलेल्या. चांगला स्ट्रोक होता. पॉवर प्ले मध्ये तुम्ही पाहताय की नेहमीच आपण ऑन साईडला उजव्या त्याच्या बॅटरसाठी फिल्डिंग प्लेसमेंट पाहत असतो डीप मध्ये, परंतु यावेळेला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर सेट करण्यात आलेला आहे. म्हणजे योगेशला माहिती आहे की मी ज्या पद्धतीने बॉल टाकतोय की बॅटर्स त्याच दिशेने खेळतील आणि त्याला अनुसरून क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावण्यात आलं. हे ते फार गरजेचं असतं, परंतु यावेळेला मिडॉनला बीट केलेला आहे. इथे मात्र कुठल्या प्रकारे संधी नसेल. नो चान्स टू द फिल्डर अँड बॉल इज रेसिंग फॉर 4. चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला मोठा फटका आणि समीरच्या बॅटमधून हा चौकार. धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती. योगेश कोहलीच्या विरोधात पहिला मोठा फटका तुम्हाला बघायला मिळाला. ज्या वेळेला मोठं टार्गेट असतं, आता 50 धावा करायच्या, जवळजवळ 12च्या वर धावा तुम्हाला जोडणं गरजेचे आहेत. 12.50च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत.
यावेळेला वेगामध्ये बदल केला, थोडासा वेग कमी करण्यात आला या बॉलवर, पुढे टाकला आणि लॉंग ऑनला आता फिल्डर सेट केला. एकच धाव तिथे मिळेल आणि 12 धावा पर ओव्हर ज्या वेळेला समीकरण तुमच्या पुढे असो त्यावेळेला किमान एक तरी मोठा फटका येणं ओव्हरमध्ये पर ओव्हर अत्यंत महत्वाचा असतो. मोस्ट नेटेड बाउंड्रीज असतात पर ओव्हर. सध्या चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करताना धावा 8 आहेत धावफलकावरती. हो, या वेळेला आपण पाहतोय इन दी एअर बीट केला बॅटरला, थोडासा शपथ देऊन खेळण्याचा प्रयत्न, अराउंड द लेग बोल्ड, ट्रिपल आउट वस्त फलंदाज बाद. हवेमध्ये बीट झाला. खरं तर बॅटर थोडंसं आपण बघितलं तर ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि चांगला स्विंग आहे योगेश कोहलीकडे आणि तो त्यांना दाखवला. विकेट त्याला मिळाली आणि पहिल्या षटकाचा केस समाप्त. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 8 धावा. समीकरण आता कठीण झालेलं आहे. नवीन गोलंदाज हरिकेत गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सामना करेल बॅटर लखन मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. परंतु स्ट्राईक एंडला समीर त्याच्या बॅटमधून एक चौकार, एक डबल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाले. इंडिव्हिज्युअली 7 वर तो बॅटिंग करतोय. आई एकविरा नांदखेड संघानं फार कमी टोटल असताना सावध संघाला त्यांनी नमवलं होतं, परास्त केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. परंतु या मॅच मध्ये त्यांच्या विरोधात फार मोठी टोटल आता सेट करण्यात आली. 50 लक्ष त्यांना आता पूर्ण करायचं आहे. लिडिंग एज हवेमध्ये बॉल आहे. हरिकेतला पहिल्याच बॉलवर विकेट मिळू शकते आणि मिळाली आहे विकेट. सॉफ्ट डिस्मिसल, फलंदाज बाद. क्या बात आहे. नितेश दादांचंही सॉन्ग मध्ये आपण नाव ऐकतो आणि अरविंद भंडारी यांचे ते छोटे बंधुराज आहेत आणि त्यांचा आता फ्लेक्स या ठिकाणी दाखवला जातोय. नितेश भंडारी साहेबांचं देखील नेहमीच या मुठवल गावावरती प्रेम राहिले आणि विशेष म्हणजे मकरंद स्मृती मुठवल ह्या संघावर त्यांचं विशेष म्हणजे प्रेम राहिलेलं आहे. तेही तुम्हाला या स्पर्धेमध्ये आवर्जून बघायला मिळतील, यात शंकाच नाही. धन्यवाद नितेश भंडारी साहेब, असंच प्रेम तुमचं सदैव आमच्यावर राहू द्या. दुसरा गडी या ठिकाणी बाद झाला. हरिकेतला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. न्यू बॅटर भूषण मैदानामध्ये एंटर होतोय. राऊंड द विकेट. या वेळेला आपण पाहतोय ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न होता. भूषण मागच्या सामन्यामध्ये फार चांगला खेळला, चांगला सूर त्याला गवसला होता. बॅटिंग मध्ये ताल सुराना तो फलंदाजी करत होता आणि यावेळेला निर्धाव बॉल. स्कोर 8 या आकड्यावरती 8 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा यावेळेला लॉफ्टेड एक कव्हर ड्राइव्ह बॉल हवेत आहे. फिल्डर टच करतोय, चुकी होणार नाही. आणखी एक धक्का लागतोय. भूषण बाद. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सेट करण्यात आला होता आणि आपण पाहतोय सरळ बॉल त्याच्या हातामध्ये गेला. झेल स्वरूपामध्ये आणखी एक खेळाडू बाद झाला. धक्का लागला तो बॅटिंग करत असताना आई एकविरा नांदकर संघाला. 0 बाद झाला भूषण, ज्याला मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ साकारला होता. मला वाटतं की आज यतीन संघामध्ये नाहीये. हरिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. 2 विकेट त्याला आतापर्यंत मिळाल्यात.
तिसरी विकेट मिळणार का बॅटची लिडिंग एज, परंतु बॉल आता वेगानं फरणार. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर काल्या पडद्याला धडकणारा हा चौकार. चला पाहू सारे आज जाऊ सारे खिलाडू आले अनेक. हे आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्फूर्ती चषक. आयोजन उत्तम दादाचं. उत्तम आयोजन उत्तम दादांचं तुम्हाला बघायला मिळालं. प्रत्येकी कॅप्टन तेच सांगतो बाईट मध्ये. पुन्हा लिडिंग एज, फ्लाय स्लीपला बॉल ट्रॅव्हल झाला. फिल्डर पासून थोडासा पुढे बॉल पडला आणि एक धाव ह्या दरम्यान पूर्ण करण्यात आली. स्कोर मोजबिद सिंगल टीमची टोटल तुम्ही पाहतात स्कोर कार्ड वरती 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ यावेळेला मार्गस्थ आणि 13 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. दबाव आता वाढत चाललेला आहे. प्रेशर आता खूप जास्त या ठिकाणी फलंदाजांवरती वाढत चाललेला आहे. आपण पाहतोय की फार मोठी टोटल चेस डाऊन करते वेळी जो प्रत्युत्तर दिला जातोय तो थोडासा निराशाजनक आहे आणि इथे पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फलंदाज करतायत वारंवार मोठे फटके खेळण्याचा, परंतु फलंदाजांना यश आलं नाही. हा चेंडू आपण पाहतोय आणखी एक डॉट. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 13, उर्वरित 12 बॉल इथून शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असेल. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. यानंतर दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल. रोशन स्फोट मुठवळ आणि त्यांच्या विरोधात योगेश 11 आमने बी अशी लढत दुसऱ्या फेरीतील दुसरी असेल. बाय मिळाली होती बालगोपाल सोनाली पाडा संघाला. आज पहिला सामना त्यांनी जिंकला. उद्या देखील आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तुम्हाला 10 संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि परवा म्हणजेच अर्थातच या स्पर्धेच्या फायनल दिनी असोसिएशनच्या बाहेरील संघ तुम्ही ऍक्शन मध्ये पाहणार आहात. मजा येणार आहे या स्पर्धेला, मजा येणार आहे. आज आपण पाहिलं तर कालपासून फार मोठ्या संख्येने प्रचंड मान्यवर पाहुणे या स्पर्धेला भेट देताना आपण बघितले आणि हे तर दुसराच दिवस आहे. अजून जवळजवळ 2 दिवस बाकी आहेत. तेव्हा तर फार मोठी रेलचेल पाहायला मिळेल. यावेळेला लेफ्ट आर्मवर बॉलिंग करण्यासाठी रोशन आलेला. रोशनच्या बाबतीमध्ये देखील बराच आपण बघितलेलं की बऱ्याचशा स्पर्धांमध्ये हा खेळ असा आहे ना की 30 असल्या तरी विश्वास नाही आणि 5 असला तरी विश्वास आहे. परंतु यावेळेला डॉटनं सुरुवात केली. होत असतात अशा घडामोडी. यावेळेला थोडा कंट्रोल फटक्यामध्ये दाखवायचा होता आणि ते दाखवलं बॅटरनं, परंतु आता कंट्रोल दाखवून जमणार नाही. आउट ऑफ कंट्रोल व्हावं लागेल. क्रोधित होऊन फलंदाजी करावी लागेल. मला आजही आठवतं की ज्या वेळेला हर्षल गिब्स समोर एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की ज्या वेळेला ऑस्ट्रेलिया समोर 434 लक्ष तुम्ही पार केलं त्यावेळेला नेमक्या काय भावना होत्या, तर हर्षल गिब्सनं सांगितलं की मी नशेत होतो, बेधुंद होतो आणि मी नशेमध्ये असताना ती बॅटिंग केली होती. आता बेधुंद फटकेबाजी करावी लागेल, परंतु नशा नका करू. ती क्रिकेटची नशा होती. यस, डॉट चेंडू आणि धावसंख्या 14 धावा. क्रिकेटची नशा कित्येकांना चढलेली आहे. आपण बघतोय याने क्रिकेट वेडे, क्रिकेट दिवाने पूर्ण रात्रभर सामना पाहण्यासाठी येत असतात. त्यांना काहीच मिळत नसतं, परंतु ते प्रेम आहे क्रिकेटच्या प्रती. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 14 धावा स्कोर कार्ड वरती. विनोद कांबळी ज्या वेळेला भिवंडीमध्ये ऍडमिट होता त्यावेळेला किती लोक त्या हॉस्पिटलमध्ये जात होते. आकृती हॉस्पिटल कोपर येथे फार मोठ्या संख्येने लोक विनोद कांबळींना बघायला जात होते, कारण देशाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. यावेळेला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल आहे आणि गोलंदाज पोहोचतोय बॉल खाली. झेल पकडले फलंदाज बाद.
मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 5 लाख रुपयांची मदत सुद्धा विनोद कांबळीला पुन्हा एकदा त्याच्या रुळावरती येण्यासाठी केली. तसेच आपण पाहतोय कालेर गादिलेर सुजित तात्याशेठ पाटील साहेबांनी देखील 1 लाख रुपये त्यांच्या कुटुंबाला मदत म्हणून केली. हे फार गरजेचं असतं. एका धावेने स्कोर पुढे जाताना 15 वर 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावरती फक्त आणि फक्त 15. शेवटचे 6 बॉल आता इथून शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. एक मात्र खेळाडू ज्यानं 2 वेळा हा विक्रम आपल्या नावी केला पप्प्या कारिवलीचा. ठाकराचा बडा क्रीडांगणावरती ज्या वेळेला 34ची गरज होती, आय थिंक 34 होती की 36 अल्पेसर 34 होती, आणि त्यावेळेला आतिश पाटील शिळ माता वळचा आय थिंक त्याच्या विरोधात तो कारनामा त्यानं केला होता. मानव हो यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलेला आणि इथे पहा धावबादची संधी आणि फलंदाज होतोय धावबाद. चला आता फॉर्मॅलिटी इथून पूर्ण करायची असंच आपण म्हणूया, कारण फक्त 5 बॉल शिल्लक आहेत आणि 35 धावांची गरज आहे. आदरणीय ओम दळवी साहेब आमने या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 मध्ये या स्पर्धेसाठी तुम्ही पाहतायत उत्तम पाटील यांच्या कांद्याला कांदा लावत असताना डीवाय फाउंडेशन चे अध्यक्ष आणि माजी उपसरपंच योगेश पाटील, त्याचबरोबर तुम्ही पाहतायत जय बोले एंटरप्राइजेस ग्रुपचे आपण पाहतोय आदरणीय रणजित पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी जी मेहनत केली ना योगेश, त्या मेहनतीला खरोखर सॅल्यूट करावा लागेल. ज्या पद्धतीने ही क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि मी वारंवार उल्लेख करतो ना की जेव्हा आपल्या गावामध्ये क्रीडांगण उपलब्ध नसतो त्यावेळेला आपण शेजारच्या गावामध्ये किंवा इतर ठिकाणी जाऊन स्पर्धा आयोजित करतो. ते फार कठीण काम असतं. आज बापगावच्या मैदानावर तुम्ही ही स्पर्धा पाहतात. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. यावेळेला चांगला फटका गॅपमध्ये बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. आता हा चौकार फक्त जय आणि पराजयामधील अंतर कमी करण्याचं काम करणार. आज मॉर्निंग सेशनला कट टू कट मॅचेस बघायला मिळाल्या, परंतु तदनंतर काही मॅचेस वन साइड आपल्याला बघायला मिळाल्या. आफ्टरनून सेशनमध्ये तसाच हा सामना आपण पाहतोय. एक तर्फी विजय मिळवण्याच्या तयारीमध्ये चौदरपाडा. पुन्हा एकदा पूल केलेला आहे, परंतु इथे प्रोटेक्शन आहे. एकच धाव इथे मिळेल. स्कोर कार्ड वरती एका धावेने 20 आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. रन्स 20 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता शेवटचे 3 बॉल इथे पूर्ण करून फॉर्मॅलिटी पूर्ण केली जाणार. अंतिम षटकामध्ये मानव गोलंदाजी करताना बॅटची आतली कडा. एकच धाव. अजूनही धावा पूर्ण केल्या जातात. आज पहिल्या डावामध्ये आपण विचार केला तर विशाल डाकीनं 14 धावांचं योगदान दिलं. विकीच्या बॅटमधून 16 रन्स आल्या. योगेश कोळीनं 11 धावांनी चांगली स्टार्ट मिळून दिली. आणि ओव्हरऑल या सर्वांच्या सांघिक खेळाच्या बळावरती तुम्ही पाहतायत की धावा 49 बनवता आल्या. आणि त्याचं प्रत्युत्तर देताना सपशेल नांगी टाकताना दिसला तो नानकर संघ. यावेळेला मात्र स्वेअर मारा. 22 धावा स्कोर कार्ड वरती. 2 बॉल शिल्लक आहेत.
या वेळेस चेंडू तुम्ही पाहतात सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला चौकार आणि ते विजय मिळवला नक्षत्र 11 चौदरपाडा टीमनं. अभिनंदन. हे आयोजन उत्तम गाण्याचं मकरंद स्फूर्तीच्या शाखा. पहिले प्रयागला गेलता बॉल वर तिसरा कोणी ठेव बरं वाटोला लावशील आमच्या